नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण व्हिक्टर फ्रँकल यांनी लिहिलेल्या मॅन सर्च फॉर मीनिंग या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. हे पुस्तक एका माणसाच्या संघर्षाची, त्याच्या मेंटल स्ट्रेंथची आणि जीवनाचं खरा अर्थ शोधण्याची गोष्ट आहे. फ्रँकल हे एक ऑस्ट्रियन न्यूरोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट होते आणि या पुस्तकात त्यांनी त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या अनुभवांचा उल्लेख केला आहे. व्हिक्टर फ्रँकल एक मनोवैज्ञानिक होतेच, पण त्यांना दुसऱ्या महायुद्धात नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये कैद केलं गेलं. त्या अत्यंत कठीण काळात त्यांनी स्वतःला मेंटली आणि इमोशनली कसं स्थिर ठेवलं याचं वर्णन त्यांनी या पुस्तकात केलं. ते या कठीण काळातून काय शिकले हे सगळं त्यांनी शेअर केलं आहे. फ्रँकल कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये जेव्हा होते तेव्हा त्यांनी अनुभवलेली अत्यंत क्रूरता, त्यांना दिली जाणारी शारीरिक आणि मानसिक यातना आणि माणसांची किंमत कशी शून्य होते हे सगळं त्यांनी या पुस्तकात मांडलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये माणसं फक्त जगण्यासाठी धडपडत होती, पण फ्रँकल यांनी हे लक्षात आणून दिलं की वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या जीवनाचा अर्थ शोधू शकतो. फ्रँकल यांच्या मतानुसार दुःख टाळता येत नाही, पण त्यातून आपण अर्थ मिळवू शकतो. त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला त्याच्या दुःखाला एक अर्थ द्यायचा आहे. जेव्हा आपण दुःखाला सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला शिकतो तेव्हा आपलं दुःख कमी होतं. उदाहरणार्थ, काही लोकांना कठीण प्रसंगातूनही सकारात्मकता काढता येते, तर काही जण तुटून जातात. याचं कारण म्हणजे त्या कठीण परिस्थितीचा अर्थ तुम्ही कसा लावताय. फ्रँकलने एक नवी थेरपी डेव्हलप केली ज्याचं नाव आहे लोगोथेरपी. लोगोस या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे मीनिंग. फ्रँकलने सांगितलं की माणसाचं मुख्य ध्येय म्हणजे त्याच्या जीवनाचा अर्थ शोधणं. त्यांनी 3 प्रकारच्या मीनिंगचा उल्लेख केलाय. पहिला आहे आपल्या कामातून अर्थ शोधणे. जेव्हा आपण आपल्या कामातून काहीतरी मौल्यवान निर्माण करतो तेव्हा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ मिळतो. दुसरा आहे अनुभवातून अर्थ शोधणे. प्रेम, निसर्ग, कला आणि इतर सुंदर अनुभवातूनही आपल्याला जीवनाचा अर्थ सापडतो. तिसरा आहे दुःखातून अर्थ शोधणे. जेव्हा आपण आपल्या दुःखाला एक सकारात्मक अर्थ लावतो तेव्हा ते दुःख एक मौल्यवान अनुभव बनतो. फ्रँकल यांचा एक अत्यंत महत्त्वाचा विचार म्हणजे आपण कोणत्याही परिस्थितीत आपली प्रतिक्रिया निवडू शकतो. म्हणजेच जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते तेव्हा आपल्याकडे आपल्या विचारांचा आणि प्रतिक्रियेचं स्वातंत्र्य असतं. जसं की कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये असताना फ्रँकल यांच्याजवळ काहीच नव्हतं, पण त्यांनी त्यांची मानसिक प्रतिक्रिया स्वतःच्या हातात ठेवली. त्यांनी ठरवलं की ते नकारात्मक परिस्थितीवर सकारात्मक प्रतिक्रिया देतील. फ्रँकल यांनी एक्झिस्टेन्शियल व्हॅक्यूम या संकल्पनेवरही विचार मांडले आहेत. आजच्या आधुनिक जगात बऱ्याच लोकांना त्यांचं जीवन अर्थहीन वाटतं. लोक यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी पळतात, पण तरीही त्यांना एक रिक्तता जाणवते. फ्रँकल यांच्या मते जेव्हा जीवनाचा अर्थ मिळवला जात नाही तेव्हा लोक डिप्रेशन, ॲडिक्शन किंवा फ्रस्ट्रेशनकडे वळतात. त्यामुळे फ्रँकल म्हणतात की आपल्याला सतत आपल्या जीवनाचा अर्थ शोधायला हवा. फ्रँकलने सांगितलं की माणसाला जगण्यासाठी होप खूप गरजेचा आहे. जेव्हा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये काही सकारात्मक असण्याची आशा होते तेव्हा त्यांचं जीवन अर्थपूर्ण होतं. कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये जी लोक त्यांच्या पुढच्या आयुष्याचं स्वप्न पाहत होते त्यांची जगण्याची शक्यता जास्त होती. पण जेव्हा होप संपते तेव्हा माणूस त्याच्या जीवनाचा अर्थ देखील हरवून बसतो. थोडक्यात फ्रँकल असं म्हणतात की कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपण त्यातून अर्थ काढू शकतो. आपल्या हातात असलेला कंट्रोल म्हणजे आपला ॲटिट्यूड, आपले विचार आणि आपल्या कृतीची दिशा. यातूनच आपण खरं सुख आणि समाधान मिळवू शकतो. मॅन सर्च फॉर मीनिंग हे एक टाइमलेस पुस्तक आहे जे आपल्याला शिकवतं की आपण कितीही कठीण परिस्थितीत असलो तरी आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ शोधता येतो. यातून आपण आपल्या जीवनातल्या दुःखाला एक नवीन पर्स्पेक्टिव्हने बघू शकतो आणि आपलं भविष्य जास्त सकारात्मक बनवू शकतो. व्हिक्टर फ्रँकल यांचा हा संदेश आजही वापरण्याजोगा आहे आणि आपल्याला जीवनातल्या प्रत्येक चढउतारांचा योग्य अर्थ लावायला मदत करतो. समरी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा.